आणि आता पुणे जिल्ह्यातल्या आपण टॉप 9 बातम्या बघूयात। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर। विविध विकास कामांचं देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन। पुण्यातील युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटीस। देवेंद्र फडणवीसांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करण्यास मनाई। पुण्यात युवक काँग्रेसची सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल। पोलिसावर हात उचलणाऱ्या आमदाराचा सत्कार करण्यासाठी गृहमंत्री येत आहेत अशा आशाचे पोस्टर। पुण्यातील शिवणे भागात आम आदमी पार्टीचं अनोखं आंदोलन। 5 वर्षांपासून बंद असणाऱ्या सिग्नल यंत्रणेची पूजा घालत वाहतूक कोंडीसह प्रशासनाचा विरोध। पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी गुंडांची परेड। सराईत ड्रग्ज पेडलर, अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुंडांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कारवाईचा धडाका। पुणे मुंबई महामार्गावरील आपत्कालीन प्रसंगी आता तातडीनं मदत मिळणार। महामार्गावर दर 2 किलोमीटर अंतरावर एक दूरध्वनी केंद्र उभारण्यात येणार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील भोर तहसील कार्यालयात ईव्हीएम मशीन जनजागृती मोहीम। तहसील कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्यांना ईव्हीएम मशीनचं प्रात्यक्षिक दाखवतंय। पुण्याच्या भोरमध्ये भाजपची महातीर्थ काशी विश्वनाथ यात्रेनिमित्त बैठक संपन्न। भाजप भोर, वेल्हा आणि मुळशी या तालुक्यातील लोकांना काशी विश्वनाथ इथं मोफत दर्शन घडवणार।